सर्वांना जय भीम. SC आणि ST समाजातला आहे ना एक छोटासा गैरसमज आहे. सगळ्यात पहिलं तर तो दूर करतो मी. त्यांना असं वाटतं की हे जे आंबेडकरवादी लोक आहेत ते आम्हाला विरोध करतात. दादा आम्ही तुम्हाला कधीच विरोध करत नाही. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही आजच्या काळामध्ये कोणत्याही मंदिरात जाऊ शकता, कोणताही उपास पकडू शकता, कसलेही कपडे घालू शकता, कसल्याही ठिकाणी जाऊ शकता. तुम्हाला सांगतो म्हणजे वाटेल ते करू शकता. तुम्ही स्वतःचा बिझनेस करू शकता. त्याच्यानंतर ना तुम्ही कोणत्याही जातीमध्ये लग्न करू शकता. हे कुणामुळे माहिती का? हे फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे. म्हणजे तुम्हाला काय वाटत असेल माहिती का, आता बरेच SC समाजामधले आहेत ना, मी बरेच लोक बघतो त्यांना असं वाटतं की यार आमच्या समाजाचं नाव घेत नाही, आमच्या समाजाच्या महापुरुषाचं नाव घेत नाही. याच्यात संबंधच येत नाही कोणाचा. आता काय येत नाही हे पण तुम्हाला सगळं क्लिअर करतो आज. व्हिडिओ भले थोडा मोठा होईल पण तुमच्या डोक्यातल्या ज्या गोष्टी आहेत ना चुकीच्या त्या सगळ्या काढून टाकतो आज. आपण जय भीमच का बोललं पाहिजे? कारण की खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त बाबासाहेबांमुळे. SC ST OBC ह्या समाजासाठी, तसं तर अख्ख्या भारतासाठीच केले बाबासाहेबांनी, पण ह्या समाजावर जास्त उपकार आहेत बाबासाहेबांचे. अरे तुमच्या गुलामीला माणसामध्ये आणणारे बाबासाहेब. अरे तुम्ही गुलाम होते रे, गुलाम. ज्यांच्या पाठीमागं तुम्ही आज नाही का साहेब दादा म्हणून चाललात ना, ते लोक तुम्हाला लाथेने तोडवायचे, लाथेने. आणि त्याच लाथेने तोडवणारी ती लाथ आहे ना, त्या लाथेलाच बाबासाहेबांनी तोडून टाकलं कायद्याने. आणि तरी पण तुम्ही म्हणता की बाबासाहेबाला आम्ही का मानायचं? अरे तुमच्या आईबापांनी फक्त जन्म दिला, जन्म. तुम्हाला आहे ना आजही पाळण्याचं काम जे करते ना ते बाबासाहेब करते. ते गोष्ट लक्षात ठेवा. आणि बाबासाहेबांना का मानायचंय? कारण की आज आहे ना, आज आपण उष्ट खात असतो, लोकांचं खरकट खात असतो. आपल्या लोकांनी वरनं पाणी दिलं असतं. काही लोक म्हणतात की तुम्हाला पाणी देत नव्हते तर तुम्ही जगले वगैरे कसे काय काय बऱ्याच गोष्टी आता निघतात. मला आहे ना ही जी लोक अशी सोशल मीडियावर बोलतात ना, अशी समोर येऊन बोला रे, तेव्हा कुठं काहीतरी सांगता येईल मला. आणि हे जे UP बिहारमधले जे पण काय आहेत ना अंधभक्त, मी त्यांना एवढंच सांगतो की काय माहिती आहे का, तुम्ही घरात बसून किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन ते व्हिडिओ वगैरे काढता ना, नीला कबूतर ये वो आप लोग बोलते हो ना, भाई कभी मिलोगे ना तो भाई पहले जाओगे और तब हम देखेंगे भी नहीं कि कौन था क्या था. तुमको लगेगा कि बहुत ताकतवर हो, ये हो. भाई हम सबको पेल देते. तो किसी भी जाति का और किसी भी धर्म का हो, भाई हमारे से उलझेगा तो भाई हम छोड़ेंगे नहीं, पेल देते सीधा. और कानूनन पेल देते. तो भाई जो भी लोग हरकतें कर रहे हैं ना सोशल मीडिया पे, जिनको ऐसा लग रहा है कि भाई हम सोशल मीडिया पे बहुत फेमस हो रहे हैं, भाई हम लोगों को कोई कुछ नहीं बोलेगा, भाई संभल जाओ. प्यार से बता रहा हूँ, संभल जाओ और सुधर भी जाओ. नहीं तो ऐसा होगा एक दिन पुलिस की गाड़ी आएगी और महाराष्ट्र में लेके आएगी, फिर हमारे पास लेके आए ना तो हम सत्कार करते, सत्कार महाराष्ट्र में. वो UP बिहार में चलता होगा तुम्हारा दादागिरी भाईगिरी सब चलती रहेगी, मुझे नहीं पता. लेकिन भाई हमसे मत उलझो यार, मैं प्यार से बता रहा हूँ. क्योंकि मैं बहुत सारे वीडियोस देखता हूँ UP बिहार के भी, मुझे पसंद नहीं आते. वो कानूनन तरीके से उठा लूँगा घर से और यहाँ पे आके सत्कार कर दूंगा. हां, बरं आपला विषय काय चालला होता? आरक्षणाचा. बरं आरक्षण आता सध्या SC समाजाला भेटते 13%. बरं 13%मध्ये सुद्धा 59 जाती आहेत. 58 जाती बैमान आहेत. आम्हालाच बैमान आहेत. कारण की आम्ही कोणत्याही गोष्टीला संघर्ष करतो. ते 58 जाती येत नाहीत, त्यातले 1-2 जाती येत असतील. आणि महत्त्वाचं म्हणजे अबकड आरक्षण चाललंय. अरे जे 13% आरक्षण आहे ते तरी घ्या कधी निदान. बाकीचं तर सोडा. आमची प्रगती झाली नाही, आमची प्रगती झाली म्हणून ओरडताय ना, त्याला कारणीभूत तुम्ही लोक आहेत. आता कसे कारणीभूत आहे ते पण सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरक्षण आहे नाही, हे कोणत्या जातीला भेटत नाही, ते क्लासला भेटतं. आता SC समाजामध्ये 59 जाती आहेत. 59 जातींना भेटतं, ते एका जातीला भेटत नाही आहे. सांगतात की फक्त एकच जात फायदा घेते. अरे मग तुमच्या जाती का फायदा घेत नाही? तुम्हाला कुणी सांगितलं फायदा घेऊ नको? तुम्ही त्या क्लासमध्ये येता ना, 59 जाती आहेत ना, त्या सगळ्याच येतात ना. एक जात घेते तुम्हाला का दिसती? कारण की तिची संख्या जास्त आहे. आम्ही शिकतो म्हणून तर आम्ही बोलतो ना. आम्ही शिकत नसतो आम्ही कशाला बोललो असतो? तुम्हाला शिकायला कोणी सांगितलं नाही, तुम्ही शिका ना. तुम्ही काय करता? 7वी झाली, 10वी झाली, 12वी झाली, घरी बसता आणि म्हणता अरे आमच्या समाजातल्या लोकांचं तर आरक्षणामुळे फायदाच झाला नाही. अरे फायदा कसा होणार? आरक्षण काय फक्त 10वी 12वी झालं की आरक्षण भेटतं का? आरक्षणासाठी शिकावं लागतं. शिक्षणासाठी आरक्षण आहे ना. हां, तू चांगली डिग्री घेतली, चांगल्या ठिकाणी जायचं आहे तुला, तर तू स्कॉलरशिप घेतली, त्या शिक्षणाचा फायदा घेतला, तुझे कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट, सगळ्या गोष्टी डॉक्युमेंट एकदम प्रॉपर दिले, तर तुम्हाला का आरक्षण भेटणार नाही? पण ते गेलं उडत. ते तर तुम्हाला माहीत पण नाही की व्हॅलिडिटी काय असती, काय डॉक्युमेंट लागतात, ते सगळं गेलं. पण तुम्हाला काय दिसतं की एकच जात आहे आणि एकच जात काय करते? फक्त आरक्षणाचा फायदा घेते. आणि बाकीच्या जाती काय करतात? फक्त आरक्षण आरक्षण म्हणून आमच्या नावाने ओरडतात.
अरे तुम्हाला आरक्षण घेण्यापासून कुणी रोखले? तुम्हाला आम्ही बोललो का की तुम्ही आरक्षण घेऊ नका? तुम्हाला आम्ही सांगितलं का की आरक्षणाचा फायदा घेऊ नका? तरी सुद्धा काय, आमच्या जातीला आरक्षण भेटत नाही, आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे. अरे जे भेटते ते तरी घ्या की. ज्या लोकांना भेटत नाही बघा ते किती संघर्ष करतात. हां, अरे त्या मराठा समाजाकडनं काही ते थोडंसं शिकून घ्या. त्यांनी किती संघर्ष केल्यानंतर त्यांना ते फळ भेटले. तुम्हाला आयतं भेटले, फुकट भेटले, पण फुकटमध्ये सुद्धा अजून फुकट पाहिजे. हां, आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही ते कडे आरक्षण घेतलं तर तुमच्या एका जातीला भेटणार का कुठल्या? त्याच्यामध्ये अजून जाती येणार. आता इथं 59 जाती आहेत, त्याला 59 मधनं डिवाईड होणार काही जाती, आणि त्यात तिकडे येणार. तिकडे जाऊन तरी तुम्ही काय तीर मारणार आहे? इथं सुद्धा जर फुकटमध्ये भेटते आरक्षण, त्याचा फायदा कधी घेतला नाही आणि इतर जातींच्या नावाने रडता. आम्ही बी रडलं पाहिजे ना तुमच्या जातींच्या नावाने, तुमच्या नावाने. आम्ही कधी रडतच नाही, कारण की आम्हाला माहिती आहे काय करायचं आणि काय नाही करायचं. हां, आम्ही कोणाच्या नावाने रडत नाही, कारण की आम्हाला माहिती आहे की ते आरक्षण कसं घ्यायचं आणि कसं नाही घ्यायचं. तुम्ही सुद्धा शिकलं पाहिजे. शिक्षणच बेसिक आहे. तेच करत नाही तुम्ही, आणि तुम्हाला आरक्षणासाठी रस्त्यावर उतरायचंय आणि तुम्ही सांगायचंय आमच्या मुलांचं वाटोळं झालं. अरे तुमच्या मुलांच्या तोंडाला बघितलंच कळतं की का वाटोळं झालंय ते. हां, एसटी समाजामध्ये आहेत ना ज्या काही बाकीच्या जाती आहेत, अरे त्या अंधश्रद्धेमध्ये एवढ्या येड्या झाल्यात, कट्टर झाल्यात, आणि म्हणतात की आम्हाला आरक्षणाचा फायदा भेटत नाही. अरे भेटणार कसा काय फायदा? हां, आपण जर कपडे काढून देवाच्या नावाने फिरतोय इकडे तिकडे, तर काय त्याला आरक्षण म्हणतात का? भेटणार आहे का त्याला आरक्षण कधी जिंदगीत? हां, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि मी अजून एका कोणाचा तरी व्हिडिओ बघितला, म्हणे आमच्या जातीने म्हणे बौद्ध धर्म स्वीकारलं, समजायचं अख्खा भारत बुद्धमय झाला. अरे बाबा झालं, हेच ऐकायचं राहिलं होतं मला फक्त. हां, मी अजून बरेच व्हिडिओ बघतो, मला तर हसायला येतं त्यांचे व्हिडिओ बघून. भाऊ, कुणाच्या जातीचा कुणाला प्रॉब्लेम नाही, आम्हाला कोणत्याही जातीचा प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही पुढे जा, तुम्ही मोठे व्हा, पण तुम्ही ज्या पद्धतीने व्हिडिओ बनवता आणि सांगता की आमच्या जातीला असं करतात, आमच्या जातीवर जाळतात, अरे काय जाळायचंय रे? तुमच्या जातीला कोण शिवत नव्हतं, तुम्हाला कोण शिवत नव्हतं. हां, आणि तुम्ही राव तसली गोष्टी बोलता. आणि त्यात ते सिंगर, काय त्या सिंगरनी गाणी काढल्यात, वा रे वा सिंगर, त्याला तर लाज वाटत नाही. ते म्हणतात ना, बोलणाऱ्याला लाज वाटत नाही, ऐकणाऱ्याला तरी लाज वाटली पाहिजे रे. हां, काय ती गाणी काढल्यात. हां भाऊ, मी काय कोणाचं उद करायला नाही आलो इथं. मला फक्त एवढं सांगायचं, सुधरा. चुका आहेत ना, होतात आहे ना, त्या चुका सुधरा. हां, जातीचा माच करू नका. आता ते काय झालंय, वरच्या लेवलचे जे होते सवर्ण, त्या बिचाऱ्यांचा जातीचा माच कमी झालाय. आणि आता काय झालंय, एससी आणि एसटी समाजातल्या काही जाती आहेत, त्यांनाच जातीचा जास्त माज आलाय. माज नका बाळगू, अभिमान नक्कीच बाळगा की बाबा त्या जातीमध्ये जन्माला आलो, याचा अभिमान आहे. त्या जातीची प्रगती करणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मी असं म्हणत नाही की तुम्ही तुमच्या जातीची प्रगती करू नका. हां, पण हे नवीन सूर लावल्यात. अरे एससी एसटी जर वेगळे झालो आपण, तर ऑलरेडी एक नाही आपण. हां, तुमची विचारधारा वेगळी आहे, आमची विचारधारा वेगळी आहे, आणि तुम्ही आमच्याच बापामुळे खाता. त्या बाबासाहेबांनी जर तुम्हाला माणसामध्ये आणलं नसतं, तुम्हाला कुत्र्यांनी शिवलं नसतं. ही कंडिशन होती सगळ्या समाजाची, एससी मध्ये असून एसटी मध्ये असून. आज माणसामध्ये आले तर ते बाबासाहेबांना विरोध करताय, आम्हाला विरोध करताय. का तर का, आज तुम्हाला कोणी पण कुठेही बोलवतं, तुम्हाला मान सन्मान देतं, तुम्हाला असं वाटतं की माझ्यामुळे देतं, आमच्या जातीमुळे देतं. अरे तुमच्या जातीची हिस्ट्री वाचा, आणि तुमच्या जातीची हिस्ट्री वाचल्यावर तर अजून नवीनच काही ऐकायला भेटतं की आम्ही असे होतो, आम्ही तसे होतो. मग शूद्र कोण होतं? खालच्या जातीचं कोण होतं? तुम्हाला शिवत कोण नव्हतं? तुम्हाला मंदिरात कोण येऊ देत नव्हतं? तुम्हाला पाणी कोण देत नव्हतं? आणि तुम्ही तर लय मोठे मोठे राजे महाराजे होते, मग तुम्हाला शिवत कोण नव्हतं रे? हां, आता एकाने माझ्या पोस्टवर कमेंट केली आहे की एवढे समाज एका ह्याच्यामध्ये, एवढे समाज एका तशामध्ये. बाबा तुम्हाला नको सांगू रे त्या समाजाच्या, त्या जातीच्या गोष्टी. मित्रा, तुमची कंडिशन काय होती नाही, एकदा वाच, होई शूद्रा वाच. त्या पुस्तकामध्ये सरळ सांगितलं शूद्र कोण आहे, शूद्रामध्ये किती जाती येतात. हां, या जेवढ्या बी जातींना आज जातीचा माज असेल ना, माज उतरून जाईल, जिरून जाईल सगळा पुस्तकं वाचल्यानंतर. मला सुद्धा आधी असंच वाटायचं की मी क्षत्रिय आहे. नंतर पुस्तकं वाचल्यावर कळलं आपण क्षत्रिय नाही, आपण शूद्र आहे. आणि मी बोललो शूद्र काय असतं? नंतर कळलं शूद्र म्हणजे खालच्या जातीचा म्हणजे काय, की ज्याला कोणी शिवत नव्हतं, ज्याला कोणी बोलत नव्हतं, ज्याला कोणी जवळ बसवत नव्हतं, ज्याला कोणी जेवण देत नव्हतं, ज्याला कोणी पाणी देत नव्हतं. त्याची जी किंमत होती ती डुकरासारखी होती, कुत्र्यासारखी होती. म्हणजे त्या कुत्र्याला तरी किंमत होती, तो तरी बिचारा कोणाचा तो तुकडा तरी खाऊ शकत होता जाऊन मंदिरामध्ये, पण आपल्याला तेवढं पण नव्हतं. आणि आमच्या समाजातल्या, म्हणजे आपल्या समाजामध्ये बरेच जाती आहेत ना, आता त्यांनाच माज आलाय. का तर का, अरे आज तुम्ही बोलू शकताय ना, आज तुम्हाला कळायला लागलो कट्टरपंथी काय असते. अरे कशाची कट्टर रे? आजही बघतो मी, तुम्हाला मंदिरात येऊ देत नाही. बरं ठीक आहे, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, जाणं नाही जाणं. मी काही कुणाला अडवत नाही, मला सुद्धा कोणी बोललं जा तर ते माझा प्रश्न, जायचं नाही जायचा. बरं तो पण सोडून द्या, पण तुमची परिस्थिती काय होती? तुम्ही तुमचे इतिहास सांगता. अरे कसला इतिहास रे तुमचा? तुमच्या इतिहासामध्ये जर बघायला गेलं तर
आत्ताचाच इतिहास बघा 100 वर्षाच्या पाठीमागचा. अरे कोण जवळ बसवत नव्हतं, कोण शिवत नव्हतं, आणि त्याच्या पाठीमागं जाताना म्हणतं आम्ही राजे होतो आणि आमच्या हातात तलवार होती. काही नाही चालत. तलवार, कुऱ्हाड, कोयता, बंदूक काही चालत नाही. फक्त कायदा चालतो. आणि कायदा कोणाचा आहे माहिती ना? विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. कायद्याने चालायचे. कुणी जरी असली भाषा केली ना, मी तर म्हणतो पोलिसांना डायरेक्ट हातमी टाका. कारण की सोशल मीडियावर सर्रास लोक तलवारीच्या आणि कशा कशा गोष्टी करतात ते, आणि पोलीस प्रशासन गप्प बघत बसले. अरे अशा भाषा करणाऱ्यावर का गुन्हा दाखल करत नाही? त्याच्यानंतर ना 7 पिढ्या आमची बरोबरी करू शकत नाही, यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टने डायरेक्ट गुन्हा दाखल होतो. डायरेक्ट गुन्हा द्या आतमध्ये टाकून, मग बघू यांच्या 7 पिढ्या यांची बरोबरी कशी बाहेर येते आणि कशी येत नाही. शांत बसलो, याचा फायदा कुणीच घेऊ नका. आम्ही कोणालाही काही बोलत नाही. आमच्या नादी कुणीही लागू नका. आणि हे जे आरक्षण चालले ना, SC ST समाजाने विचार करा जरा, की आजपर्यंत 70 वर्षामध्ये आपण कधी त्या आरक्षणाचा फायदा घेतला नाही आणि चालले वेगळं आरक्षण मागायला. बाबा वेगळं आरक्षण मागताय, त्यातनं काय होणार आहे? तुम्ही फक्त एका समाजाला नावं ठेवताय का? तर का त्यांची प्रगती झाली, आमची प्रगती काय फक्त काय आरक्षण नाही झाली. मित्रांनो, आम्ही सरळ सांगतो की आम्ही देवाला सुद्धा मानत नाही. आम्ही सरळ सांगतो. तसं तुम्ही सांगता का कधी? हां, तुम्ही त्या गोष्टींचं पालन करता का? आमचा जो पैसा युटिलाइज होतो ना, तिकडे देण्यापेक्षा आम्ही शिक्षणामध्ये घालतो. गोष्ट लक्षात ठेवा, विचार करा जरा काही गोष्टींचा. फक्त आरक्षणामुळे माणसाची प्रगती होत नाही. असं असतं तर आरक्षण OBCंना भेटते, STंना भेटते, त्यांची प्रगती तर आमच्यापेक्षा 4 पट झाली पाहिजे. गोष्टीचा विचार करा की नक्की कशामुळे काय होतं आणि कशामुळे काय नाही. कारण काय झालं माहिती का, विचार तुमचे एवढे डेंजर झाले की त्या विचारांनी काय करायचं आणि काय नाही करायचं अशा गोष्टी निर्माण होत होते. आरक्षण हा प्रॉब्लेम नाही आहे, प्रॉब्लेम तुमचे विचार आहेत, विचारसरणी आहे. आम्ही म्हणत नाही तुम्ही आमच्यासोबत या, काही गरज नाही तुमची, येऊ नका. तुम्ही स्वतःची तर प्रगती करा, आणि स्वतःची प्रगती करत असताना दुसऱ्या समाजाला नाव ठेवणं बंद करा. ते आमचं तुमचं करण्यामध्ये काही फायदा नाही आहे. मला एवढं एकच सांगायचं आहे की समाजाची प्रगती करायची असेल ना, तर सगळ्यात पहिले शिक्षण हे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही शिका ना. अरे तुमच्या समाजामधले माझे कितीतरी मित्र आहेत, जय भीम शिवाय बोलत नाही, आणि तुम्हाला काय जय भीम नको का नको? अरे जय भीमचा नारा अख्ख्या भारतात नाही, अख्ख्या जगामध्ये चालतो, इंटरनॅशनल नारा येतो. का इथं तुम्ही म्हणता की आमच्या समाजाच्या महापुरुषाचं नाव घेत नाही. अरे तुमच्या समाजाचं नाव म्हणजे तुमच्या महापुरुषाला मानणं म्हणजे बाबासाहेबाला मानणं. बाबासाहेब म्हणजे सगळे महापुरुष आले त्यामध्ये. तुमच्या समाजातल्या कोणत्या महापुरुषांनी सगळे महापुरुष वाचले जरा सांगा जरा मला एका पुस्तकाचं नाव. इथं बाबासाहेबांनी सांगितलं आम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी वाचलं म्हणजे बाबासाहेबांनी वाचले. बाबासाहेब वाचले म्हणजे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कळतात. बाबासाहेब वाचले म्हणजे आम्हाला महात्मा फुले कळतात. बाबासाहेब वाचले म्हणजे आम्हाला सम्राट अशोक कळतात. बाबासाहेब वाचले म्हणजे आम्हाला तथागत गौतम बुद्ध समजतात. बाबासाहेब वाचले म्हणजे संत तुकाराम समजतात, गाडगे महाराज समजतात. आम्हाला सगळे महापुरुष जर बाबासाहेबांमुळे समजत असेल तर मला एक कळत नाही, जय भीम बोलायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला प्रॉब्लेम असेल कारण का, तर तुम्हाला जातीचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला बाबासाहेबाचे संरक्षण चालतं, बाबासाहेबाचं आरक्षण चालतं. तुम्हाला कुठं काय झालं की जय भीमचा नारा लगेच तुमच्या तोंडामध्ये येतो, नाहीतर इतर वेळी येत नाही तुम्हाला जय भीमचा नारा. तुम्ही बी आहे ना, तुम्ही बी त्या मनुवाद्यासारखे झालात. म्हणजे मनुवादी सवर्ण आहेत, पण तुम्ही काय झाले माहिती का, त्यांच्या संघ राहून तुम्हाला सुद्धा काय झाले माहिती का, शेवटी संगत गुण ते सोबत घेऊन लागलेला आहे तुम्हाला. आणि तुम्हाला आम्ही काही जास्त बोलणार नाही. मला फक्त एवढं एकच बोलायचं की जर काही समजत नसेल ना तर त्याचा अभ्यास करा. आणि जर अभ्यास बी येत नसेल ना, तर जो कुणी अभ्यास करतो ना तुमच्या समाजामध्ये, त्याचं जाऊन ऐका तो काय सांगतो. ठीक आहे, प्रत्येकाचं एक मन आहे आणि त्या मनाला कोणी रोखू शकत नाही ना. मला कोणाच्या जातीचा द्वेष नाही, मला कोणाच्या धर्माचा द्वेष आहे. पण मला आहे ना, या आमच्या समाजातल्या लोकांचं आहे ना वाईट वाटतं की यांना काहीच कळत नाहीये. यांना एवढं कळत नाही की 13% आरक्षण आहे, 13 मधले 3% तर स्वतः कधी आरक्षण घेणार आहोत. त्याच्यातलं 10% सोडा, पण 3%चं आरक्षण घेऊन दाखवा. तुम्हाला ते राहिलं बाजूला आणि तुम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे का, तर का तुमची प्रगती होत नाही. अरे का होत नाहीये मला हेच कळत नाहीये. आरक्षण हे क्लासनुसार दिलं जातं, जात बघून देत नाही. आणि बाबा माझं खोटं वाटत असेल तर जे आरक्षणाचे डेफिनेशन आहे किंवा जे आरक्षण देतात ना त्या लोकांना विचारा. आपल्याला काय कोणाच्या नादी लागायचं नाहीये. तुमची बुद्धिमत्ता ही लय श्रेष्ठ आहे, पण आरक्षण किंवा कास्ट तयार झाले ना तेव्हा त्या लोकांनी काहीतरी विचार केलाच असेल. तुमच्यासारखे ते एवढे हुशार नसतील ते लोक, कारण की त्यांच्याकडे जास्त डिग्री किंवा जास्त शिकलेले होते ते. म्हणजे तुम्ही अजून अति शिकले असतील तुम्ही, त्यामुळे तुम्हाला सांगणं म्हणजे चुकीचं आहे. आणि अशा चुकीच्या माणसांना सांगून काही फायदा नाही. प्रगतीच्या मार्गाने काही करायचे ते करा आणि नक्कीच पुढे जा. आमचं बी आरक्षण तुम्हीच घ्या, काही फरक पडत नाही. कारण की माहिती का, तिथं आरक्षण जात बघून दिलं जात नाही. परत सांगतो, तिथं तुमची क्वालिटी बघून दिलं जातं आरक्षण. तुमचं बुद्धिमत्ता किती आहे किंवा तुमच्याकडे डॉक्युमेंट्स काय आहेत ह्याच्यानुसार आरक्षण भेटतं. एवढं लक्षात ठेवा. एवढंच बोलतो, इथंच थांबतो. जय भीम, जय भारत.